लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईची तीव्रता ही अधिक होत चालली आहे। लातूर जिल्ह्याला 8 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। जिल्ह्यातील एकूण 8 प्रकल्पापैकी 4 प्रकल्प ही कोरडे ठाक पडल्याचं चित्र आहे। मी सध्या रेना मध्यम प्रकल्पावरती आहे। या मध्यम प्रकल्पावरून साधारणतः 34 गावांना पाणी पुरवठा करण्यात येतोय आणि 34 गावांचा हा पाणी पुरवठा सध्या जोगत्याखाली आहे। रेना मध्यम प्रकल्पात केवळ आता 3% जिवंत पाणीसाठा एवढा शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे रेना मध्यम प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या गावांना 15 दिवसाआड पाणी पुरवठा सध्या केला जातोय। मात्र येत्या काळात जर लवकर पाऊस झाला नाही तर या गावांना पाणी टंचाईची जी तीव्रता आहे ती तीव्रता अधिक भासणार आहे। सध्याचं हे चित्र आहे। रेना मध्यम प्रकल्पात केवळ 2% इतका पाणीसाठा आहे आणि त्यामुळे येत्या काळात जर पाऊस नाही झाला तर या धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांना अधिक पाणी टंचाईची जी तीव्रता आहे ती तीव्रता जाणवणार आहे। सध्या रेना मध्यम प्रकल्पावरून 34 गावांना रेणापूर तालुक्यातील आणि अंबाजोगाई तालुक्यातील या काही गावांना पाणी पुरवठा करण्यात येतोय। 15 दिवसाआड या गावांना पाणी पुरवठा जो आहे तो पाणी पुरवठा करण्यात येतोय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।